शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक, संघटना बांधणीसाठी उद्धव ठाकरेंचे मार्गदर्शन, कोणतीही निवडणूक एकतर्फी करून देणार नसल्याचं वक्तव्य. नागपूर मनपाच्या स्थायी समितीत गोंधळ, विरोधकांचा बहिष्कार, अध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांचा तीव्र आक्षेप. रुपाली चाकणकरांनी एसआयटी चौकशी टाळली, दोषी असल्याचे संकेत, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंचा आरोप. जालना शहर महापालिकेचा 468 कोटी रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर, महापौर वंदना मगरेंच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार. मूलभूत प्रश्नांवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी. शिवसेना ठाकरे गटाकडून इंधन दरवाढी विरोधात रिक्षा संघटनेचे चक्काजाम आंदोलन, 2 दिवस लाईनीत उभा राहून रिक्षा चालकांना गॅस मिळत नसल्याने संताप. पीएमआरडीचे रस्ते निकृष्ट दर्जाचे, ठेकेदारांवर कारवाईची मागणी, मनसेचे आमरण उपोषण. 32 लाख थकबाकी असलेल्या आमदारांचे कनेक्शन चालू, 70,000 थकबाकीच्या शेतकऱ्यांचे कनेक्शन कट का? आमदारांच्या थकबाकीचा मुद्दा तापला. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. पिंपरी चिंचवड आयटी नगरी, हिंजवडी परिसरामध्ये गारपिटीचा पाऊस, आयटी नगरीत बर्फाची चादर. साताऱ्यात अवकाळी पावसाला सुरुवात, नागरिकांची तारांबळ, विजांच्या कडकडाट, मेघगर्जनेसह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. धुळे साक्री तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात, उकाड्याने हैराण नागरिकांना मिळाला दिलासा. नाशिकच्या सटाणा तालुक्यात गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा, काढणीला आलेला कांदा गहू पिकाला फटका, आंबा डाळिंब द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान, बळीराजा हतबल. साताऱ्यात अवकाळी पावसाचा कहर, 20 पडून 8 शेळ्या मृत, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी. पैठणमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मोठा तडाखा, गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, अचानक बदललेल्या हवामानामुळे वाहन चालकांचीही धावपळ. संगमनेर अहिल्यानगरातही सलग दुसऱ्या दिवशी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट, गहू, हरभरा, मका, कांदा, द्राक्ष पिकं बाद, शेतकरी संकटात, गारपिटीने हाहाकार. इचा नागी येथे बारस यात्रा उत्साहात साजरी, नवस फेडण्यासाठी शेंडीने गाडे ओढण्याची प्रथा आजही कायम. पुणे चाकण औद्योगिक क्षेत्रातील शिंदेगावच्या यात्रेच्या शर्यतीत धावले 300 बैलगाडे. श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. भांडूपमध्ये गॅस सिलेंडर वाटपावरून वाद, मनसे आक्रमक, मनसे कार्यकर्त्यांनी गॅस वितरण थांबवत परप्रांतीयांना परत पाठवले. राडा होणार, व्हॉट्सअप स्टेटसवर स्टेटस टाकणे पडले महागात, सोशल मीडियावरून गुन्हा दाखल, बेजबाबदार पोस्टमुळे अडचण. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानी बनावटीच्या साहित्यांची बाजारात विक्री करणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात, प्रकरणाची सखोल चौकशी करा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. संभाजीनगरात क्रिप्टोच्या नावाखाली 50 लाखांची फसवणूक, 3 महिन्यात पैसे तिप्पट, मोठा घोटाळा उघड, गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक. अमरावतीत भानखेडा रोड सामूहिक अत्याचार प्रकरणी 5 आरोपींना 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, पीडितेची प्रकृती चिंताजनक, घटनेत आणखी आरोपींचा तपास सुरू, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी. अमरावती अर्जुन नगरमध्ये भीषण आग, काही वेळातच आगीने मोठा फैलाव घेतल्याने परिसरात भीतीचं वातावरण, आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. पालघरमध्ये गवताची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग, विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने आग लागल्याची माहिती, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. जालना ख्रिस्ती कॅम्प भागात पाम संडे कार्यक्रमात घुसखोरी, 6 ते 7 जणांवर हल्ला, हल्लेखोरांचा शोध सध्या सुरू, ख्रिस्ती समाज बांधवांकडून तीव्र संतापाच्या भावना व्यक्त. भिवंडी गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरीचे 41 गुन्हे उघड, चोरीच्या 10,60,000 किमतीच्या 58 दुचाकी जप्त, 3घांना अटक. धाराशिवमध्ये कुऱ्हाडीने जीव घेणा हल्ला, शेताच्या बांधावरून जाब विचारला म्हणून वाद, 46 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी. शेततळ्यात बुडून 13 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, भंडाऱ्याच्या आंधळगाव येथली घटना, परिसरात हळहळ व्यक्त. शेतात विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू, पाण्यात करंट उतरल्याने दुर्दैवी घटना. भंडाऱ्याच्या साकोली न्यायालयात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आरोपीला पेशीवर नेताना घडली घटना. मजुराची धावत येऊन ट्रक चाकाखाली आत्महत्या, चंद्रपूर जिल्ह्यातल्या बलरामपूर मधली घटना, संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.